नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. सोय जेणे श्री स्वामी समर्थ. सगळ्यात अगोदर तर मला खूप 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 कोटी कोटी धन्यवाद द्यायचा तुम्ही सर्वांना, जे तुम्ही इतकं प्रेम ह्या चॅनलवरती दाखवत आहात. कमेंट तुमचे इतके सुंदर असतात की तुम्हाला असं वाटतं की काय काय जणांचे कमेंट असे असतात की तुम्ही रोज संदेश टाकत जा आणि खरोखर तुमच्या संदेशमुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेतरी स्वामींशी कनेक्टेड आहोत आणि स्वामी आम्हाला काहीतरी सांगत आहेत. तर हे सगळं ना वाचून माझं खरोखर मन इतकं माझं भरून जातं ना, म्हणजे मला खरोखर एक समाधान वाटतं. जे काय मी करते ते तुमच्यापर्यंत पोचते आणि त्याने तुम्हाला एक वेगळेपण मी ह्या चॅनलमार्फत पोचवते. आणि मी असंच या चॅनलमार्फत तुम्हाला जे स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, ते माझ्या थ्रू मी एक मीडिएटर आहे फक्त, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचते, तुम्हाला ते टच करते, तुम्हाला स्वामींशी तुम्ही कनेक्टेड आहात हे जी फिलिंग येते, हे जो आभास होतो, हे माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान गोष्ट आहे. अशीच तुम्ही कमेंट करत राहा, कारण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी नावाचा मंत्र जाप जो आपण आपल्या कमेंटमार्फत पोचवतो आहे, त्याने काय होतं आहे ना, सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा पसरते आहे आणि एनर्जी एक्सचेंज होते, ऊर्जा एक्सचेंज होते. आणि त्यामुळे स्वामी नावाचा गजर जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यामध्ये पण ती एक वेगळीच स्फूर्ता, एक वेगळीच शक्ती आपल्याला भासायला सुरुवात होते. तर म्हणून त्यामुळे बघा, तुम्ही जर कमेंट केलं तर कुठे ना कुठे जर तुम्ही नामस्मरण बिलकुल पण करत नसाल आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ बघून एकदा तरी लिहिलं, तर एकदा तरी तुमचं स्वामींचं नाव तुम्ही लिहिल्यासारखं झालं आहे. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये तरी ॲटलिस्ट श्री स्वामी समर्थ लिहायची एक सवय लावा माझ्या प्रत्येक व्हिडिओला. आणि मी जितकं होऊ शकेल तितकं रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे काही जणांनी असं लिहिलं की ताई तुम्ही रोज टाकत जा, मला इतकं चांगलं वाटतं. तर खरोखर मी रोजच टाकत जाईन, माझे व्हिडिओज रोज येतील. तर ह्याच्यासाठी सर्वात अगोदर कोटी कोटी धन्यवाद. आता मी माझ्या संदेशला सुरुवात करते, जो स्वामींना तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. सगळ्यात अगोदर बघा, तुम्हाला आहे ना, जर कुठलीही गोष्ट करण्यासाठी जर तुम्हाला भीती वाटते आहे, ठीक आहे, तर ती गोष्ट करण्यापासून तुम्हाला घाबरायचं नाही आहे. हा सगळ्यात मोठा मेसेज आहे. जी चिंता, जे त्रास, जे तणाव, जे रात्र जर तुम्हाला त्या गोष्टीमुळे त्रास होतो आहे, तर तो त्रास आहे ना तुम्हाला क्षणभर आहे, हे स्वामी तुम्हाला सांगत आहेत. कारण आहे ना, तो टाईम पिरियड आहे फक्त तुमचा. तो टाईम पिरियड निघून गेला तर मग तुम्ही बघाल की तुम्हालाच एक वेगळेपण जाणवणार आहे तुमच्यामध्ये. कारण आत्ता काय होतं आहे ना, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ना रिलीज करायच्या तुमच्या आतमधल्या. बघा, आपल्यामध्येच आहे ना अवगुण पण असतात आणि आपल्यामध्ये चांगले गुण पण असतात. तर अवगुण असतो ना, तर तो माणूस आहे ना नेहमी आहे ना दाबायचा प्रयत्न करत असतो. त्याला स्वतःचे अवगुण समोरच्याने सांगितलेले नाही आवडत, नाही त्याला पचत. तर आपण आपले अवगुण असतात ना, ते आपण लपवून, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याबद्दल सगळ्यांनी चांगलंच बोलावं आणि आपल्यामधली कमी कोणीच काढू नये किंवा दाखवू नये. पण जर थोडंसं जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तुम्हाला ना ते एक्सेप्टन्समध्ये राहायचं आहे की हां, काहीतरी माझं पण चुकतं आहे आणि मला ते बदलण्याची गरज आहे. हा सगळ्यात मोठा संदेश आहे स्वामींचा तुमच्यासाठी. बिकॉज आपले अवगुण आपल्याला माहिती नसतात, पण ते कधी कधी समोरच्याला नोटीस होतात. आणि आपल्याला माहिती असूनसुद्धा ना, आपल्याला ती बुद्धी काम नाही करत की आपण ते एक्सेप्ट करू शकू की हां, माझ्यामध्ये पण काहीतरी कमी आहे, मी पण काहीतरी चुकतो आहे आणि ते बदलण्याची गरज आहे. तर ह्याच्यामध्ये स्वामी तुम्हाला सांगत आहेत की त्यामुळे ना तुमच्या आतमधलेच विकार तुम्हालाच खातात कधी कधी. म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल काही ना काही विचार करत राहणं किंवा मग नेगेटिव्ह होऊन जाणं, अतिविचार करणं आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या ज्या क्षुल्लक आहेत, ज्यांचा विचारही केला नाही पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला जो मानसिक त्रास होतो, त्या गोष्टीही तुम्ही विचार करून तुमचा पूर्ण दिवस घालवता आणि नकारात्मकतेमध्ये तुमचा दिवस पूर्ण जातो. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहे ना, ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एकतर नामस्मरण हे गरजेचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्याबरोबरच आहे ना स्वतःला एक अशा वेगळ्या पद्धतीमध्ये गुंतून घेणं जिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास नाही होणार. तर अशा काही कामांमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. आणि सकारात्मक गोष्टी करण्यासाठी बघा, तुम्हाला स्वतःहून प्रोत्साहन करायला लागेल. स्वामी जरी तुम्हाला व्हिडिओज दाखवतील, स्वामी जरी तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवतील, पण करायचं तर आहे तुम्हालाच ना. फक्त तात्पुरतं बघून तेवढ्यापुरतं सकारात्मक होऊ नका, हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. तर हे तुमचं आयुष्यभरासाठी आहे. अशी समजा की हे जे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, माहिती पोहोचवली जाते स्वामींबद्दल, ती तुमची जमापुंजी आहे.
कारण तुम्ही कुठेतरी पुण्य केलेलं आहे म्हणून ती पुंजी आहे आणि ती तुम्हाला वाढवायची आहे. ती पुंजी जमा पुंजीमध्ये तुम्हाला त्याचा भार वाढवत जायचा आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य खूप सुधारणार आहे, खूप प्रगती करणार आहात तुम्ही आणि खूप वेगळ्या वाटेला तुमची एक वाटचाल सुरू होणार आहे. कारण तुमच्यावरती स्वामींचा साथ आहे, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तर म्हणून पहिला सगळ्यात अगोदर ना स्वतःच्या आतमधले जे नकारात्मक विकार आहेत ना त्यांचा नाश करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सगळ्याच बाजूनी जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर मानसिक असू दे, शारीरिक असू दे, आर्थिक असू दे, कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला प्रगती बघायची असेल तर ती स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आपले आतले विकार संपवणं हे गरजेचं आहे. हा स्ट्रॉंग मेसेज आहे. आणि दुसऱ्यांना दोष देणं बंद करा. कारण आहे ना, जितकं दोष द्याल तितकं स्वतःला त्रास होणार. जितकं आपण दुसऱ्यांना समजवायला जातो ना की तुम्ही इथे चुकलात, तिथे चुकलात, असं केलं आणि मीच केलेलं आहे, इथून सगळ्यातून बाहेर पडा. कारण आहे ना, समोरच्याला जर त्याच्याच पद्धतीने विचार करणार की त्याला ज्या पद्धतीने विचार करायचा त्याच पद्धतीने समोरचा माणूस विचार करणार, तर तुमच्या बाजूने कधीही विचार नाही करणार. तर असं काही तुमच्या आयुष्यात होत असेल तर समजून घ्या की समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःमध्येच इतकं गुंतून घ्या ना स्वतःमध्येच की तुम्हाला तुमच्या म्हणजे कंपॅरिझनला कोण नसेल असं स्वतःला बनवून टाका. की काय, नेहमी स्वामींच्या नामात लीन राहणं, स्वामींची सेवा करणं, नकारात्मक विचारांपासून बाहेर राहणं आणि मस्त स्वामींच्या नामात आपलं आयुष्य आणि आपला वेळ घालवणं आणि चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतून घेणं, ह्याच्यातच खरी जीवनाचा रस. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर करायला विसरू नका. गुरुपौर्णिमा येत आहे, जितकं जास्ती होऊ शकेल तितकं जास्ती आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर कमेंटमध्ये करत राहायचं आहे. स्वस्थ रहा, स्वामींच्या नावात आपलं मन रमून आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.